झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी प्रियांका महादेवमाळी। झूम ऑन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर। जालन्यामध्ये परवानगी नसताना दुकानं उघडी। मुंबईमध्ये 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरणाबाबत महाराष्ट्रामध्ये नियमावली बनवणार। कोरोना भत्त्यापासून बेस्ट कर्मचारी वंचित, 6 महिन्यांचा भत्ता कर्मचाऱ्यांना अद्याप मिळाला नाही। औरंगाबादमधील शहरातील रिक्षा चालकांना लॉकडाऊन मध्ये सरकारकडून आर्थिक मदतीचा हात। मी मराठा आहे की नाही हे राज्यातील नेत्यांना माहिती आहे, आमदार शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य। आता पाहूया दिवसभराच्या सविस्तर बातम्या। जालना शहरामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला आहे। या पार्श्वभूमीवर आज जालना पोलिसांनी परवानगी नसताना देखील दुकानं उघडून ग्राहकांची गर्दी जमवणाऱ्या 38 दुकानांवर गुन्हे दाखल केले आहेत। शहरामध्ये काम नसताना देखील विनाकारण बाहेर फिरणाऱ्या चालकांवर देखील कारवाई दंडात्मक करण्यात आली आहे। सदर बाजार आणि कदीम जालना पोलिसांनी ही कारवाई केली। ज्या दुकानदारांना दुकानं उघडण्याची परवानगी नाही त्यांनी दुकानं उघडू नये। सध्या पवित्र रमजानचा महिना सुरू असल्याने मुस्लिम बांधवांनी घरी राहून प्रार्थना करावी असं आवाहन देखील उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी केलंय। विनाकारण शहरात फिरल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील पोलिसांनी दिलाय। सर, व्यापारी आणि नागरिकांना काय आवाहन कराल? आम्ही सर्व जालना नगरवासियांना वारंवार आपण आवाहन करत आहोत की कोरोनाची परिस्थिती खूप बिकट चाललेली आहे। जालन्यामध्ये जो पेशंट रुग्ण निघण्याचा आकडा आहे तो जवळपास 800च्या जवळपास आहे, कधी कमी होतो कधी जास्त होतो आहे। या परिस्थितीमध्ये जर आपण शहरामध्ये गर्दी केली तर याचं प्रमाण कमी होणार नाही। त्याच्यामुळे सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की आपण गर्दी करू नये, अत्यावश्यक काम असेल तरच घराच्या बाहेर पडावं। विशेषतः आम्ही माझ्या मुस्लिम बांधवांना असं आवाहन करू इच्छितो की आता पवित्र रमजानचा महिना चालू आहे, रोजाचा महिना चालू आहे। आपण आपली जी आराधना आहे, आपली प्रार्थना आहे, आपण घरी राहून करावं। आपण आपल्याला जे काही संध्याकाळच्या इफ्तारसाठी लागणारे फळ फ्रूट आहे, इतर साहित्य आपण सकाळी 11पर्यंत खरेदी करून घ्यावं। रात्री संध्याकाळी 4 नंतर विनाकारण बाहेर पडून फळं विक्री घेणे आणि त्यासाठी बाहेर पडणे हे प्रकार मोठ्या प्रमाणात दिसत आहेत। यावर त्यांनी प्रतिबंध घालावा। 11 नंतर कोणालाही बाहेर पडण्याची परवानगी नाही। त्याच्यामुळे सगळ्यांनी दिलेल्या जिल्हाधिकारी साहेब यांनी दिलेल्या नियमानुसार आणि माननीय पोलीस अधीक्षक यांनी केलेल्या आव्हानानुसार सगळ्यांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं आणि स्वतः सोशल डिस्टन्सचा उपयोग करावा। अत्यावश्यक काम असेल तरच आपण घराच्या बाहेर पडावं। धन्यवाद। महाराष्ट्रासह देशामध्ये 1 मे पासून 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरणाच्या 3ऱ्या टप्प्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे। त्यानुसार लसींच्या उपलब्धतेनुसार काही राज्यांनी हे लसीकरण सुरू देखील केलंय। महाराष्ट्रात देखील त्याची मोजक्या केंद्रांवर सुरुवात करण्यात आली आहे। मात्र लसींचा तुटवडा आणि त्यातून केंद्रावर होणारा गोंधळ लक्षात घेता आता राज्य सरकार 18 ते 44 या वयोगटासाठी लसीकरणाच्या 3ऱ्या टप्प्यामध्ये देखील वेगवेगळे स्लॉट करून त्यानुसार लसीकरण करण्याची शक्यता आहे। हे स्लॉट वयोगट आणि सहव्याधी यानुसार असू शकतात असे संकेत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे। शुक्रवारी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलले। रिकवरी रेट बढ़ रहा है, वो बहुत ही अच्छी उपलब्धि है और रिकवरी रेट बढ़ रहा है। हमारा वैक्सीनेशन का डोज हम बढ़ाना चाहते हैं, उसमें भी हमने 18 से 44 साल की उम्र के लोगों के लिए करीबन अभी तक 7 लाख के दरमियान वैक्सीन डोसेस खरीदी किए हैं, यानी परचेज किए हैं। और यहाँ पर हमने 2.5 लाख के ऊपर डोज एडमिनिस्टर भी किए यानी दिए हैं। और हम थोड़ा उसमें स्लो जा रहे हैं क्योंकि वैक्सीन के डोसेस उपलब्ध नहीं। लेकिन 45 के अबाव के जो डोसेस हैं वे अभी खत्म हो गए और मैं ये चाहता हूँ कि वे अगर खत्म हो गए तो ये डोसेस हमारे को सेंट्रल गवर्नमेंट ने देना चाहिए। मैं तो ये रिक्वेस्ट करूँगा, दरख्वास्त करूँगा, विनती करूँगा कि कोई हालत में हमारे करीबन 5.5 लाख लोग ऐसे हैं कि जिनको सेकेंड डोज कोवैक्सीन का अभी इमीडिएटली देना जरूरी हो गया है।
तो इसलिए ये कोवैक्सीन भी भारत सरकार की तरफ से आना जरूरी है, क्योंकि एक 42 दिन या 60 दिन के ऊपर सेकेंड डोज का जो टीकाकरण ये होना चाहिए। तो थर्ड वेव का मैंने ये सुना है कि महाराष्ट्र देश का पहला वो जगह है जहां पर अस्पताल बनाया जा रहा है 400 बेड का नेस्को में। थर्ड वेव का जो अंदेशा गवर्नमेंट ऑफ इंडिया ने वीसी में दिया है, वह अंदेशा को देखते हुए हम उसकी जो तैयारी है वो कर रहे हैं। माननीय मुख्यमंत्री जी ने कल रात को 10-11 बजे बहुत लेट आवर्स तक मुंबई के और अन्य पीडियाट्रिशियन से भी बैठक ली है। हम एक पीडियाट्रिशियन टास्क फोर्स बना रहे हैं, क्योंकि 18 साल के आगे के लोगों के लिए हम टीकाकरण कर रहे हैं, लेकिन 18 साल के नीचे के उम्र के लोगों बच्चों में टीकाकरण नहीं हो रहा है। इसलिए अगर उनको कोरोना बाधित हो जाता है तो हम उनके लिए क्या कर सकते हैं, इसके लिए हम उनके लिए खास तौर पर एसएनसीयू जो बेड्स है वो एसएनसीयू बेड्स हम खास तौर पर लगा रहे हैं। और दूसरी बात ये भी है कि पीडियाट्रिक टास्क फोर्स हम बना रहे हैं, उनका जो मार्गदर्शन रहेगा, उनकी जो भी गाइडलाइन रहेंगे उनके मुताबिक हम उसके मेडिसिन जो लगेंगे, क्योंकि बच्चों के लिए अलग तरीके से मेडिसिन लग सकते हैं, उनके वेंटिलेटर्स अलग तरीके से होते हैं। तो ये वेंटिलेटर्स हो, ये मेडिसिन हो, उसकी भी तैयारी करना उतनी ही ज़रूरी है। तो और छोटे बच्चे होते हैं, उनको उनके माँ के साथ रहना पड़ता है, तो ऐसे वक्त किस तरह से तैयारी करना ज़रूरी है, ये सब के बारे में पूर्व सोच होना ज़रूरी है और प्री प्लानिंग होना ज़रूरी है। इसीलिए ये टास्क फोर्स हम बना रहे हैं और टास्क फोर्स का जो मार्गदर्शन रहेगा हम जल्द से जल्द उस हिसाब से वोट को देने के लिए अगर 45 साल के उम्र के लोगों को कोवैक्सीन जो सेकेंड डोज ड्यू हुआ है, उनको अगर राइट टाइम गवर्नमेंट ऑफ इंडिया नहीं देती है, जो मांग हम कंटिन्यूसली कर रहे हैं, तो हमारे को दूसरा कोई चारा नहीं बचेगा कि जो हम 18 से 44 साल के उम्र के लिए महाराष्ट्र खरीदी कर रहा है कोवैक्सीन या जो भी कोविशील्ड हो, लेकिन कोवैक्सीन की जो मात्रा आएगी उसमें से देना हमारे को दूसरा कोई मुझे लगता है पर्याय या दूसरा कोई ये नहीं रहेगा, हमारे पास ऑप्शन नहीं रहेगा। तो हमारे को ये महाराष्ट्र की जनता के लिए, सीनियर सिटीजन के लिए करना पड़ेगा। सारे में जिस तरीके से सीनियर सिटीजन इफेक्टेड थे, उसके बाद एक ही है कि 18 से आगे की उम्र को हम जरा सेव करने जा रहे हैं। आने वाले 2-3 महीने में हम बड़े पैमाने पे टीकाकरण करने जा रहे हैं। इसलिए जो टीकाकरण नहीं हुए हैं वो ग्रुप खास तौर पर बच्चों का ग्रुप है, तो उसमें अगर कोई प्रॉब्लम न आए, इसलिए एक एहतियात हम उसमें बरत सकते हैं। सुप्रीम कोर्ट ने जिस मुंबई मॉडल की तारीफ की, थैंक यू सीएम साहब का। हम उनके लिए खास तौर पर एसएनसीयू जो बेड्स है वो एसएनसीयू बेड्स हम खास तौर पर लगा रहे हैं। और दूसरी बात ये भी है कि पीडियाट्रिक टास्क फोर्स हम बना रहे हैं, उनका जो मार्गदर्शन रहेगा, उनकी जो भी गाइडलाइन रहेंगे उनके मुताबिक हम उसके मेडिसिन जो लगेंगे, क्योंकि बच्चों के लिए अलग तरीके से मेडिसिन लग सकते हैं, उनके वेंटिलेटर्स अलग तरीके से होते हैं। तो ये वेंटिलेटर्स हो, ये मेडिसिन हो, उसकी भी तैयारी करना उतनी ही ज़रूरी है। तो और छोटे बच्चे होते हैं, उनको उनके माँ के साथ रहना पड़ता है, तो ऐसे वक्त किस तरह से तैयारी करना ज़रूरी है, ये सब के बारे में पूर्व सोच होना ज़रूरी है और प्री प्लानिंग होना ज़रूरी है। इसीलिए ये टास्क फोर्स हम बना रहे हैं और टास्क फोर्स का जो मार्गदर्शन रहेगा हम जल्द से जल्द उस हिसाब से वोट को देने के लिए अगर 45 साल के उम्र के लोगों को कोवैक्सीन जो सेकेंड डोज ड्यू हुआ है, उनको अगर राइट टाइम गवर्नमेंट ऑफ इंडिया नहीं देती है, जो मांग हम कंटिन्यूसली कर रहे हैं, तो हमारे को दूसरा कोई चारा नहीं बचेगा कि जो हम 18 से 44 साल के उम्र के लिए महाराष्ट्र खरीदी कर रहा है कोवैक्सीन या जो भी कोविशील्ड हो, लेकिन कोवैक्सीन की जो मात्रा आएगी उसमें से देना हमारे को दूसरा कोई मुझे लगता है पर्याय या दूसरा कोई ये नहीं रहेगा, हमारे पास ऑप्शन नहीं रहेगा। तो हमारे को ये महाराष्ट्र की जनता के लिए, सीनियर सिटीजन के लिए करना पड़ेगा। सारे में जिस तरीके से सीनियर सिटीजन इफेक्टेड थे, उसके बाद कोरोना काळामध्ये जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या बेस्ट उपक्रमातील चालक वाहकांसह विद्युत अभियंता विभागातील शेकडो कर्मचारी कोरोना भत्त्यापासून वंचित राहिले आहेत।
जुलै ते डिसेंबर या कालावधीमध्ये हा भत्ता अद्यापही न दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. भत्त्याची एकूण रक्कम 60 कोटी रुपये आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये राहिलेला भत्ता कर्मचाऱ्यांना दिला जाईल असे आश्वासन बेस्ट उपक्रमांकडून देण्यात आले होते. त्याची पूर्तता अद्यापही करण्यात आलेली नाहीये. मार्च 2020 पासून टाळेबंदी जारी झाली. मात्र बेस्ट उपक्रमातील परिवहन विद्युतांसह अन्य विभागातील अनेक कर्मचारी अत्यावश्यक सेवा देण्यासाठी उपस्थित राहिले. अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी बस चालवतानाच श्रमिक तसेच परदेशातून मुंबई विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांनाही नियोजित ठिकाणी पोहोचवण्याचे काम करावे लागते. हे काम करताना बेस्ट मधील अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. त्यात काहींना जीवही गमवावा लागला. कोरोना काळामध्ये सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना बेस्ट उपक्रमाने दररोज 300 रुपये कोरोना भत्ता देण्यास मंजुरी दिली होती. तशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली होती. जून पर्यंत हा भत्ता कर्मचाऱ्यांना मिळाला. त्यानंतर भत्ता देणे बंद झाले. डिसेंबर पर्यंत कर्मचाऱ्यांना भत्ता दिला जाईल असे वारंवार आश्वासनही देण्यात येत होते, परंतु त्याचा विचार झाला नाही. हळूहळू टाळेबंदी शिथिल झाली आणि प्रवासी संख्या वाढू लागली. त्यामुळे कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण आणखी वाढत गेला. जानेवारी 2021 पासून भत्ता देण्याबाबत मात्र प्रशासनाने विचार केला नाही, परंतु त्याआधीचा जुलै ते डिसेंबरचा कोरोना भत्ता तरी द्यावा अशी मागणी आता कर्मचाऱ्यांकडून होऊ लागली आहे. डिसेंबर 2020 पर्यंत दररोज 300 रुपये भत्ता देण्याचे प्रशासनाने मान्य केले होते. त्यानुसार एप्रिल ते जून 2020 पर्यंत भत्ता मिळाल्यानंतर 6 महिने भत्ता मिळाला नाही. कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागल्याने जानेवारी पासून भत्ता देण्याबाबत काही निर्णय झाला नाही. सध्या कडक निर्बंध लागू करण्यात आले असून या परिस्थितीमध्ये बेस्ट सेवा देत आहेत. त्यामुळे पुन्हा कोरोना भत्ता सुरू करावा आणि आता तो 500 रुपये द्यावा अशी मागणी देखील कामगार संघटनांनी केली आहे. जून 2020 पासून कोरोना हा भत्ता कर्मचाऱ्यांना मिळायलाच हवा अशी मागणी बेस्ट वाहक प्रशांत शिंदे यांनी केली. 6 महिन्यांचा कोरोना भत्ता मिळणे हा कर्मचाऱ्यांचा हक्क असल्याचे बेस्टचे चालक अप्पासाहेब जगदाळे यांनी सांगितले. याबाबत वारंवार आश्वासने दिली, परंतु अद्यापही तो मिळालेला नाही. माझा 211 8 नंबरची गाडी, तिथे माझा ॲक्सिडेंट झालेला हाँगकाँग सिग्नलला. तिथे म्हणजे गाडीचा प्रॉब्लेम होता, ॲक्च्युली ब्रेकचा इश्यू होता. त्यामुळे मला माहीत होतं गाडी अगोदर. त्यामुळे तिथे गाडी त्यामुळे माझ्या पेमेंटमध्ये 1000 रुपये कापले विनाकारण. आणि मी लिहून पण दिलं होतं की गाडीचे प्रॉब्लेम आहे ब्रेकचा करून. तरी ते लोक नाही ऐकत होते. ते बोलत नाही पैसे तुमचे कापणार 10,000 करून. त्यामुळे त्यांनी माझी महिन्याला 2,000 रुपये कापले. 10,000 रुपये टोटल कापले माझे. आम्हाला 1 वर्ष झालं आम्ही MP ग्रुपमध्ये काम करतो, पण आम्हाला थर्ड पार्टीचं आम्हाला सॅलरी पाठवतात आणि त्याच्यानंतर आम्ही आता त्यांच्याशी बोलायला गेलो तर तो आमचा HR आहे, जो अनमोल आहे, तो आम्हाला उडवडीची उत्तर देतो. आम्हाला ECHची कार्ड भेटलेली नाही किंवा आम्हाला हॉस्पिटलला जायचं असेल तर आम्हाला कुठल्याही परिस्थिती आम्हाला त्यांनी हे केलेलं नाही. आणि सॅलरी वाढवायचं त्यांनी कंपनी लॉस झाली म्हणून आम्हाला सांगतात आणि कुठल्याही परिस्थिती आम्हाला त्यांनी मदत केलेली नाही किंवा आम्हाला 8 तास स्टेअरिंग ड्युटी त्यांनी राबवून घेतलेली आहे. एका जागेवरती स्टेअरिंगवरती बसून जे BSTच्या नियमामध्ये येत नाही तरी पण त्यांनी आज आम्हाला ती ड्युटी करून घेत आहेत. आम्हाला रिडनेस देऊन किंवा हे करून. आज एक माणूस सकाळी 9 वाजता कामाला येतो, तो संध्याकाळी 6 वाजता तो घरी जातो. मला सांगा त्याची ड्युटी किती तास झाली. पण या माणसानं कोणतेही लक्ष देत नाही आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांनी काही आजपर्यंत आमच्यासाठी केलेलं नाही किंवा आमचं सॅलरी वाढवलेली नाही. आम्हाला 1 वर्ष काम करून झालेलं आहे, बरोबर आहे. त्यानंतर आम्हाला कोविडचा एक पण रुपया आम्हाला त्यांनी भत्ता दिलेला नाही. आम्ही पण आज 8 तास ड्युटी करतोय BST बरोबर, पण त्यांनी आम्हाला आजपर्यंत कोणत्याही परिस्थितीत एखादा भत्ता दिलेला नाही किंवा आमचे मेन म्हणजे 26 दिवस भरून तुम्ही काम करा, 1 दिवस तुम्हाला पगार भेटला, 1 दिवस तुम्ही सुट्टी केली तर तुमचे 1600 रुपये आमचे स्वतः कापलेले आहेत त्यांनी कंपनीने. पण कंपनी यासाठी कुठेही उभी राहिलेली नाही आमच्यासाठी. काय मागण्या आहेत म्हणून आंदोलन केलेलं आहे? साहेब आम्ही वर्षभर कामं केले,
वर्षभर कामं केल्यानंतर आमचा पगार वाढणीच नाही झाली. एकदम कडक लॉकडाऊनमध्ये आम्ही एवढा त्रास घेऊन अडचण घेऊन कुठं लांब लांबून आमचे कर्मचारी आले कामाला. आम्हाला काय इज्जत नाही, काय मान नाही, काय सन्मान नाही. एकदा आम्हाला टायमाला मास्क नाही, 15-15 दिवसांनी एक मास्क दिले, ते पण साहेब लोकांची चेकिंग असताना. मास्क नाही दिली, सॅनिटायझर नाही दिली, हँड ग्लोव्ह नाही दिली. BMC एखादा आम्हाला सहकार्य केली, पण आमचे बेस्टचे कर्मचारी साहेब लोक एक पण आम्हाला मदत नाही केली. आम्हाला EL नाही दिली, CL नाही दिली. आम्हाला टायमावरती रेस्ट नाही. आम्ही पुन्हा 8 तास कंपल्सरी 8 तास कंपल्सरी आम्ही ड्युटी करून युनिफॉर्म सुद्धा बदली करून. जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन काळामध्ये हातावर पोट असलेल्या नागरिकांना राज्य शासनाकडून आर्थिक मदत दिली जात आहे. शहरात कडक निर्बंध असल्याने रिक्षा चालक मालक यांचे हाल होत आहेत. मात्र आता राज्य शासनाने मदतीचा हात शहरातील रिक्षा चालकांसाठी समोर केला. प्रादेशिक परिवहन विभागाने रिक्षा चालकांना आधार कार्ड बँक खाते सोबत जोडून परिवहन विभागाच्या वेबसाईटवर माहिती जमा करण्याचे आदेश दिले आहेत. आता रिक्षा चालकांच्या बँक अकाउंटला ही आर्थिक मदत थेट जमा होणार असल्याचे राज्य सरकारने परिवहन विभागाच्या वतीने सदरची माहिती देण्यात आली. मात्र शहरात लॉकडाऊन असल्याने आधार कार्ड बँक अकाउंटला कसे जोडणार असा प्रश्न रिक्षा चालक मालक संघटनेने उभा केला आहे. परिवहन विभागाने अशी व्यवस्था करावी अशी मागणी देखील रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. संघटनेचे अभय टाकसाळ यांनी या संदर्भात माहिती दिली. सरकार अगर लॉकडाउन लगाती है तो जो रोज कमा के खाने वाले हैं उन्हें सरकार आर्थिक मदद करे, ये मांग लाल बावटा रिक्शा चालक यूनियन की आइटक की थी. और जिसके चलते रिक्शा वाले, फेरी वाले, बांधकाम मजदूर और घरेलू कामगार को 1500 रुपया दिया जाएगा, ऐसा ऐलान 13 अप्रैल को हुआ. आज 15 से 20 दिन हो गए, फिर भी अभी तक कुछ मदद नहीं मिली. लेकिन आज पहली बार RTO विभाग से इसकी पुष्टि हुई और उन्होंने यह कहा कि सभी रिक्शा वाले जिनके पास परमिट है, ऐसे सभी रिक्शा वाले अपना मोबाइल, आधार और बैंक अकाउंट को एक दूसरे से लिंक करें. और इसके बाद जो RTO की जो वेबसाइट है www.transport.maharashtra.gov.in, इस वेबसाइट पर 15-20 दिनों के बाद एक ऑनलाइन फॉर्म जारी किया जाएगा. उससे पहले तब तक आप सभी रिक्शा वाले अपना मोबाइल, आधार और बैंक अकाउंट एक दूसरे से लिंक कीजिए, ऐसा उन्होंने अपील किया है. हमारी RTO विभाग से ये गुजारिश है कि पूरा बाज़ार बंद है और आधार लिंक करने के लिए अगर उसको रिक्शा वालों को पैसा खर्च करना पड़ा तो जब आमदनी नहीं है तब इस लिंक करने के लिए पैसा रिक्शा वाला कहाँ से खर्च करे. इसलिए हमारी लाल बावटा रिक्शा चालक यूनियन की ये मांग है कि आधार लिंक करने की व्यवस्था RTO विभाग करे. और सभी रिक्शा वालों से गुजारिश है कि अगर किसी तरह की दिक्कत आती है तो लाल बावटा रिक्शा चालक यूनियन उन्हें पूरी मदद करेगी. आज इस लॉकडाउन के दरमियान कोरोना के समय में लाल बावटा रिक्शा यूनियन आप सभी के साथ है. और RTO विभाग से भी हमारी गुजारिश है कि इस समय में ये लिंक करने के लिए ये पूरी से पूरी मदद करें और जल्द से जल्द ये जो 1500 रुपये उन्होंने ऐलान किया है वो सभी रिक्शा वालों के खाते में पहुंचने चाहिए. इतना ही नहीं, जिनका परमिट नहीं है उनको भी ये पैसे मिलने चाहिए, ऐसी हमारी मांग है. मैं एडवोकेट कॉमरेड अभय टकसाल, लाल बावटा रिक्शा चालक यूनियन का सेक्रेटरी. आमदार शशिकांत शिंदे हे मराठा आहेत की नाही याची शंका माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी साताऱ्यामध्ये घेतल्यानंतर यावर बोलताना आमदार शशिकांत शिंदे असे म्हणाले की मी मराठा आहे की नाही हे राज्यातील सर्व मराठा नेत्यांना माहिती आहे. मी मराठा समाजाचे राजकारण करत नसून मी प्रामाणिकपणे मराठा समाजाचे काम करतो. मी कोणालाही दमबाजी केली नाहीये. भाजपने जनतेच्या भावनेशी खेळू नये. मराठा समाजाचे आंदोलनावेळी मी पुढे असणार आहे असे शशिकांत शिंदे हे म्हणाले. त्यांच्याला महत्त्व देत नाही.
पहिली गोष्ट मी मराठा आहे का नाही हे मला माहिती आहे आणि मराठा समाजाच्या सर्व महाराष्ट्र राज्यातल्या नेत्यांना सुद्धा माहिती आहे आणि तरुणांना माहिती आहे. दोन गोष्टीचं स्पष्टीकरण करतो. मी मराठा समाजाचं भावनिक राजकारण किंवा मराठा समाजाचं राजकारण करत नाही. मी प्रामाणिकपणाने मराठा समाजासाठी काम करतो. ज्या ज्या वेळेला या महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलन झालं त्याच वेळेला शशिकांत शिंदे प्युअर मराठा म्हणून त्या आंदोलनात अगदी आझाद मैदानापर्यंत अग्रेसर होता. सातारा जिल्ह्यामध्ये असो जी काय त्या ठिकाणी तोडफोड झाली त्यावेळेला माझंच नाव आलं, दुसऱ्या कोणत्या नेत्याचं आलं नाही. त्यानंतर कळंबोलीला, नवी मुंबईला अनेक ठिकाणी मराठी तरुण ज्यावेळेला या ठिकाणी अडचणीत आले त्यावेळेला मी स्वतःहून तिथे पुढाकार घेत होतो, घेत राहिलेलो आहे. मराठा समाजाचा अंदाज मी प्युअर मराठा आहे. आता काही लोकांचं मराठ्याचं आता तुम्हीच विश्लेषण बघा की मराठा आहेत का नाही. मी प्युअर मराठा आहे. त्यांनी माझ्यावर टीका केली मला माहीत नाही, परंतु त्या मुलांनासुद्धा आता मीच मदत करतो. भावनिक असते त्यावेळेचा त्यांचा रोष असतो. त्या तरुणांनी त्यावेळेला निर्णय घेतला. त्या निर्णयाला मी घरी जाऊन कुठेही दमबाजी केली नाही. त्यांनी बघावं. मी त्यांना सगळ्यांना घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाला विनंती केली. त्यांना सांगितलं की एका पक्षाने या ठिकाणी अशा प्रकारचा निर्णय घेतलेला नाही. ज्यांचं ते समर्थन करतायत त्यांच्या पक्षाची पहिली धोरणं स्पष्ट व्हावी. देवेंद्र फडणवीस असतील किंवा त्यांचे सगळे नेते मंडळी असतील. 102ची घटनेची दुरुस्ती कोणी केली? त्यांनीच केली. कायदा त्यांनीच केला. तो पुढं सरकार बदलल्यानंतर पुढे नेण्याचं काम जसं तसं ह्या सरकारने केलं. पूर्ण अभ्यास करावा, जनतेच्या भावनेची खेळू नये. आणि त्या मुलांना आत्तासुद्धा त्यांची भावना कळल्यानंतर मी त्यांच्या घरी जाऊन समज दिल्यानंतर कोणकोणत्या राजकीय पक्षात आहे त्याच्यात ही मराठी मुलं आहे ते मला पण माहिती आहे. आज त्यांना जेवढं सहकार्य करायचं तेवढं मी करतो. पूर्ण त्यांना माहिती नाही. राहिली केसाला कोणाचा धक्का लागले तर कुठं आहे त्यांचं संरक्षण करायला शशिकांत शिंदे समर्थ आहे. मी कोणाच्या आव्हानाला कधी तिथं भीक घालत नाही. राज्य सरकार आरक्षण द्यायला कमी पडले असंही त्यांचं मत आहे. आणि त्याच्यामध्ये आता उदयनराजेंनी देखील टीका केलेली आहे की कुठल्याही पक्षातल्या आमदारांना आता बाहेर फिरून घेऊ नका. ज्यांची भूमिका स्पष्ट आणि प्रामाणिक असते ना त्या लोकांना कधी त्या ठिकाणी भीती नसते. मी आजही म्हणतो ज्यावेळेला मराठा समाजाचं आंदोलन सुरू झालं त्यावेळेला कोण कुठे पुढं होता, कोण कोणत्या पक्षाची हे करून होता, जुळून होता. आम्ही कुठल्याही पक्षाची जरी असलो तरी मराठा समाजाच्या असलेल्या आंदोलनामध्ये अगदी विधिमंडळाच्या आमदारांची बैठक मराठा समाजाच्या नेत्यांनी बोलवल्यानंतर जे आमदार हजर होते त्यांची यादी काढा. त्या यादीमध्ये कोण आमदार खासदार रोजच्या मिटिंगला हजर होते त्याच्यावरून मराठा समाजाच्या बद्दलची कोणाला कळवळ आहे ते दिसून येईल. राजकीय भांडवल करायचं मग भाजपने केलं का, नरेंद्र मोदींनी केलं का, देवेंद्र फडणवीस यांनी केलं का, या सरकारने केलं का, हा दोषारोप देण्यापेक्षा आणि ते राजकारण करण्यापेक्षा आता हे कसं करावं यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे. एवढा मोठेपणा सर्वांनी दाखवला मला वाटतं काय अडचण नाही. आणि मी आज सांगतो मराठा समाजाचं ज्यावेळेला आंदोलन आहे ना तर शशिकांत शिंदे सर्वात पुढे असेल. आता तुम्ही भूमिका काय आहे मराठा आंदोलन काय दिशा दिची काय? ज्या वेळेला मी हे बोलतो सातारा जिल्ह्यात असं आहे मराठा आंदोलकांनी असं ठरवलेलं आहे की कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांनी पुढारी यायचं नाही. माझी प्रामाणिक इच्छा आहे. माझ्यासारखा कार्यकर्ता प्रामाणिक आहे. ज्यावेळेला मराठा समाजाच्या आंदोलनाची भूमिका ज्यावेळेला होईल कदाचित सुदैवाने सातारा जिल्ह्याची सुद्धा जबाबदारी माझ्या मराठा आंदोलनाची पडली तर शशिकांत शिंदे दिशा निश्चितपणे लागते. अमरावती जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे रुग्णांना ऑक्सिजन मिळत नाही. लसीकरणाचे सगळे सेंटर बंद आहेत. त्यामुळे अमरावती जिल्हा संकटामध्ये आहे. अमरावतीत दररोज 1000च्या वर रुग्ण वाढत आहे तर 30-35 रुग्ण मरत आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप अमरावती जिल्ह्यातील बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी केला आहे. तर मी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुटे यांना सुद्धा भेटलो होतो. त्यांना मी जिल्ह्यातील परिस्थिती सांगितली होती. मात्र यावर काहीच कारवाई झाली नाही. मुख्यमंत्री जर अमरावती जिल्ह्याकडे लक्ष देत नसतील तर आणि विदर्भाकडे लक्ष देत नसतील तर मला
असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर आंदोलन करेल आणि अमरावती जिल्हा आणि विदर्भाकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले असा इशारा आमदार रवी राणा यांनी दिलाय. अमरावती जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रभाव वाढत चालला आहे. आता गेल्या 4 दिवसाआधी राज्याचे चीफ सेक्रेटरी सीतारामजी कुंटे यांना सगळ्या अमरावती जिल्ह्याच्या व्यथावी सांगितल्या. त्या ठिकाणी रॅम्पेसर इंजेक्शनची कमतरता आहे, व्हेंटिलेटरची कमतरता आहे, बेड मिळत नाही आहे, ऑक्सिजन मिळत नाही आहे, लसीकरणचे सगळे केंद्र बंद आहे आणि मोठ्या प्रमाणात डॉक्टरांचा स्टाफ नाही आहे, नर्स नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये अमरावती जिल्हा हा संकटामध्ये आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातसुद्धा शहरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रभाव वाढत चाललेला आहे. 1100-1200 रोजचे पेशंट निघत आहे, 30-35 पेशंट मरण पावत आहे. अशा परिस्थितीमध्ये अद्यापर्यंत मुख्यमंत्र्यांनी कुठलीही कारवाई केली नाही आणि मुख्यमंत्री जर अमरावती जिल्ह्याकडे लक्ष देत नसेल, विदर्भाकडे लक्ष देत नसेल, तर मला असं वाटते येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्र्याच्या दालनासमोर मी आंदोलन करीन आणि अमरावती जिल्ह्याकडे विदर्भाकडे मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधील. कारण की आज लोक मरणाच्या दारामध्ये उभे आहे आणि मुख्यमंत्री पुढाकार घ्यायला तयार नाही आहे. हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे. लॉकडाऊन असतानाही अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिकांची रस्त्यावर गर्दी पाहायला मिळत आहे. याचा परिणाम जिल्ह्यात कोरोनाची साखळी तुटण्याऐवजी कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यावर होतोय. त्यामुळे संसर्ग साखळी तुटण्यासाठी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी जिल्ह्यामध्ये 5 दिवस कडक निर्बंध लावल्याचा निर्णय घेतला आहे. 8 मे सकाळी 7 पासून 13 मे सकाळी 7 पर्यंत जिल्ह्यामध्ये कडक निर्बंध लागणार आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकानांना पार्सल सुविधेचीच परवानगी असणार आहे. तसेच कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाहीये. तरी आजपासून वर्धा लॉक होत असल्याची माहिती मिळते. संपूर्ण नागरिक खरेदी करण्यासाठी रस्त्यावर उतरले असून फिजिकल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडालाय. पेट्रोल पंपावर सुद्धा नागरिकांची एकच गर्दी काल पाहायला मिळाली. मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाल्याचे मराठा तरुणांचा आक्रोश बाहेर येत आहे. साताऱ्यामध्ये काल तोडफोड आणि जाळपोळ आंदोलन झाले. ज्या तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय फोडले त्या तरुणांना दम देण्याचा प्रकार राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केला. माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी आंदोलन करत मराठा तरुणांची पाठराखण केली आहे. मराठा बांधवांना धमकी द्याल तर आम्ही गप्प बसणार नाही असे माथाडी नेते नरेंद्र पाटील यांचा आमदार शशिकांत शिंदे यांना इशारा दिला. त्यावेळेला एकंदरच आम्ही भावनिक होतो. त्याचं कारण असं आहे की ज्या परिवारातल्या लोकांनी स्वतःच्या कर्त्या पुरुषाचं जर डोळ्यासमोर रक्त पाहिलं असेल, ज्याचे वडील, आम्ही 7 वर्षाचं होतो त्यावेळेला वडिलांचं रक्त पाहिलेले, वडील पडलेले आम्ही पाहिलेले आहेत. मोठ्या बंधूंनी, आईंनी, सगळ्यांनी उचलून त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आणि त्यानंतर कधी आमची वडिलांची भेटच झाली नाही. आम्ही जे अण्णासाहेब पाहिले ते तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या, माथाडी कामगारांच्या, मराठा चळवळी म्हणून पाहिले होते. आणि म्हणून अण्णासाहेबांचं जसं योगदान मोठं होतं तसं 42 मराठा बांधवांच्या परिवारामध्येही दुःख होतं. आणि म्हणून कुठेतरी आरक्षण मिळाल्यानंतर मराठा समाजाचं या ठिकाणी व्यवस्थितपणे आता पालन पोषण होईल, शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये एक आधार मिळेल. परंतु तसं काहीच घडलं नाही. काल सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाला तो सगळ्यात मोठा धक्कादायक होता. मागच्या 1-1.5 महिन्यापूर्वी व्हर्च्युअल म्हणजे ऑनलाईन त्या ठिकाणी डिबेट झाली. विरोधकांनी त्यांची भूमिका मांडली, सरकारने त्यांची भूमिका मांडली. जे मराठा समाजाला आरक्षण जे दिले ते योग्य आहे त्याच्या संदर्भामध्ये आपली भूमिका मांडली. आणि सदर भूमिका मांडल्यानंतर जो निकाल आला तो अक्षरशः धक्कादायक होता. आणि तो एवढा धक्कादायक होता की सकाळी ज्यावेळेला मी तो पाहिला त्यावेळेला मला अक्षरशः माझ्या भावना आवरता आल्या नाही. माझा एक मित्र आहे सोनावणे म्हणून, बरेच पत्रकारांचे फोन आले पण मी उचलले नाही. ते माझे मित्र आहेत, चांगले मुंबईचे पत्रकार आहेत. त्यांनी मला भावनिक सांगितलं की घरी एक छोटासा व्हिडिओ बनव. मी कुणाशीही त्या दिवशी पत्रकाराशी फोनवरती जास्त बोललो नाही, परंतु तो जो व्हिडिओ बनवला तो मला एवढा भावनिक होता. कारण हे परिस्थिती आम्ही डोळ्यानं पाहिली. हो, तुमच्या घरामध्ये यदा कदाचित अशा प्रकारचं कृत्य जर झालं असतं तर तुम्हाला त्याच्या वेदना कळाल्या असत्या, ज्या काही लोकांना कळाल्या नाही. सोशल मीडियाच्या लोकांना काय सोशल मीडियाच्या लोकांनी काही कमेंट्स टाकले, ते चांगले का वाईट हा नंतरचा भाग आहे. पण ज्यांच्या घरामध्ये कधी कुटुंबामध्ये मराठा समाजासाठी कुणी आत्मदहनच केलेलं नाही,
कुणी स्वतःला पेटवलेलं नाही, करून कुणीतरी पुलावरून उडी मारली नाही, तर कुणी कुणाच्या डोक्याला गोळी घालून घेतली नाही समाजासाठी, त्या माणसाला काय करणार आहे? घरचा पुरुष कसा जातो आणि त्या समाजासाठी ते किती लढतात. त्याच्यामुळे ज्या सोशल मीडियाने यदाकदाचित माझ्याबद्दल टीका टिप्पणी केलेली आहे, मला त्यांचा राग नाही वाटत, पण ते अदान आहेत, नासमज आहेत, म्हणून त्यांना मी जास्त उत्तर पण दिलं नाही. परंतु वस्तुस्थिती समजून घेणं गरजेची. आता आरक्षणाच्या नंतर घडलेली घटना ही फार महत्त्वाची. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आरक्षणानंतर जी काय घटना घडली, पण त्यानंतर सरकारच्या तर्फे काही स्टेटमेंट करण्यात आल्या. सरकारमधून कधी अशोकराव चव्हाण बोलले, आणि अशोकराव चव्हाणांच्याकडनं अपेक्षित मला एवढं होतं त्यावेळेला की ज्याची आम्ही उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री यांच्याकडे मी वारंवार मागणी करत होतो की साहेब एकनाथ शिंदे यांना तुम्ही सदर मराठा विषयावरती मंत्रिमंडळाचं प्रमुख करायलाच तयार नाही. एकनाथ शिंदे मागच्या सरकारच्या वेळेला चंद्रकांत दादांच्या बरोबर टीममध्ये होते. चंद्रकांत दादा, एकनाथ शिंदे, सुभाषजी देसाई, त्याच्यानंतर त्या ठिकाणी बाकी मराठा आमदार आमचे सुभाष देशमुख सोलापूरचे, संभाजी पाटील निलंगेकर, विनोदजी तावडे, असे कित्येक शिवसेना आणि BJP अशांची एक टीम तयार केली होती, आणि या टीमने खूप चांगल्या पद्धतीने काम केलं होतं. आणि म्हणून एकनाथ शिंदेंना जबाबदारी द्या. उद्धव ठाकरेंनी आमचं ऐकलं नाही. मला माहीत नाही की अशोकराव चव्हाणांना देण्याचं खरं कारण काय आहे, परंतु त्यांनी जराही आमचं ऐकलं नाही. मीच नाही, संभाजी महाराज पण मानत होते, बरेचसे मराठा क्रांती मोर्चाची लोक मांडत होती, पण त्यांनी दिलं नाही. आता अशोकराव चव्हाण जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, ज्यांनी काँग्रेसचं नेतृत्व केलेलं आहे, जे खासदार राहिलेले आहेत, ज्यांचं सोनिया गांधी सरकारमध्ये एक वजन आहे, त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केलं असतं महाराष्ट्राचं तर मलाही पटलं असतं. आता त्यांचं प्रमोशन झालं नाही, त्यांचं डिमोशन झालं, आणि त्यांचं डिमोशन झालं, आणि त्या डिमोशनाच्या नंतर त्यांना आयुष्यामध्ये पहिल्यांदा संधी मिळाली की एक मराठा म्हणून त्या मराठ्यांच्या पाठी खंबीरपणे उभा राहून त्यांना न्याय मिळवून देण्याची त्याच्यात 100% त्यांचं अपयश आहे. आता याच्यामध्ये बरीचशी कारणं आहेत. मग वकील कधी हजर झाले, त्याच्यानंतर कधी सरकारी वकीलने योग्य कागदपत्र दिले नाही, आणि त्यामुळे हा सगळा फार मोठा चर्चेचा विषय आहे. 700 पानाचं जे काही त्यांनी मला जजमेंट दिलेलं आहे, ते जजमेंट वाचून प्रत्येक गोष्टीवरती त्याचं उत्तर टीका टिप्पणी करणं, आमचं म्हणणं काय, बाकीच्यांचं म्हणणं काय, हे सगळं तयार करण्याची एक फार मोठी प्रोसेस आहे. पण थोडक्यामध्ये मी या ठिकाणी सांगू इच्छितो, ज्या 102वी घटना दुरुस्तीबद्दल अशोकराव चव्हाण म्हणतात की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 102वी घटना दुरुस्तीचा योग्य वापर मराठा आरक्षणमध्ये केला नाही, हा स्पष्टपणे चुकीचा आहे. प्रत्येकाने 102वी घटना दुरुस्ती समजून घेणं गरजेचं होतं. अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया यांचं जे स्टेटमेंट सुप्रीम कोर्टामध्ये जे आलं, त्यावेळेला 102वी घटना दुरुस्ती ही केंद्र सरकारपुरती मर्यादित होती. राज्य सरकारला आरक्षण वाढवणं किंवा कमी करणं हे सर्व अधिकार ते अबाधित राहिले होते. परंतु हे अटॉर्नी जनरल ऑफ इंडियानी बोलण्याच्या अगोदर हे 102वी घटना दुरुस्तीच्या विरोधात बोलत होते. बघा तुम्ही सगळ्यांचे टीव्हीमध्ये सगळे स्टेटमेंट बघा, त्यांचे प्रवक्ते बघा, आणि ज्या दिवशी अटॉर्नी जनरल ऑफ इंडियाने शिक्का मारला की नाही 102वी घटना दुरुस्ती ही योग्य आहे, की राज्याला आरक्षण वाढवण्याचं कमी करण्याचं हे त्यांच्याकडे अधिकार आहे, लगेच त्यांनी पलटी मारली आणि म्हणले नाही सगळं बरोबर आहे आता, आणि सुप्रीम कोर्टाचं जजमेंट होईल. सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयामध्ये काही लेकुना राहिलेला आहे. तो लेकुना संशोधन करणं गरजेचं आहे. कारण काही जजेसनी 102वी घटना दुरुस्ती योग्य आहे, त्याने दिलेलं आरक्षण योग्य आहे, आणि काही जजेसनी सांगितले की हे अयोग्य आहे. आता हे आमचे काही मुंबईचे मराठा क्रांती मोर्चाचे काही वकील मंडळी आहेत, या प्रत्येक पानावरती बसून आपलं एक मत तयार करत आहेत की खरंच 102वी घटना दुरुस्तीमध्ये नुकसान झालेलं आहे का, खरंच 102वी घटना दुरुस्ती योग्य आहे. त्याच्यामुळे 102वी घटना दुरुस्तीच्या बद्दल मी तुम्हाला स्पष्टीकरण दिलेलं आहे. आता मुद्दा निर्माण होतो की लोकांच्या भावनेचा, ही भावना तीव्र झालेली.
तसं मी त्या दिवशी भावनिकून एक व्हिडिओ माझ्या पत्रकार मित्राला पाठवला, त्याच्यानंतर सगळ्या टी व्ही चॅनलला, काही सातारकरच्या टी व्ही चॅनलनी दाखवला. तसं कित्येक मराठा बांधवांच्या घरामध्ये या आरक्षणाच्यामुळे त्यांचं भवितव्य उज्ज्वल होणार होतं. मग शिक्षणाच्या माध्यमातून, नोकरीच्या माध्यमातून ते प्रवाहामध्ये येणार होते. तसं आम्ही महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ST, NT, OBC या सगळ्या समाजाला प्रवाहामध्ये आणण्यासाठी आरक्षणाचं एक फार मोठं शस्त्र वापरलं होतं आणि त्या शस्त्राशिवाय ही समाज बांधव येऊ शकत नव्हती. कायद्याच्या चौकटीमध्ये याला न्याय मिळाला. तो न्याय आम्हाला अपेक्षित होता, मराठा बांधवांना मिळेल, परंतु या सरकारच्या अयोग्य पद्धतीच्या असणाऱ्या वकिलांच्या माध्यमातून तो आम्हाला मिळाला नाही. राग आला, काहींनी वेगवेगळ्या प्रकारे राग व्यक्त केला. आमचे पाटणचे तरुण ज्यांनी 28 दिवस पाटण तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर बसलेले 5 ते 6 मुलांनी आपलं डोकं मुंडन केलं, केस काढलं. मराठी माणूस हा असंच केस काढत नाही. घरामध्ये एखाद्या परिवारातलं दुःख निधन झालं तर तो काढतो. या बांधवांच्या भावना आवरल्या नाहीत. यांनी मुंडन केलं. केस तुम्ही सोलापूरमध्ये पाहिलं, जालन्यामध्ये कुणी रस्ता आंदोलन केलं, काही ठिकाणी टायर जडल्या आणि तसंच एक आंदोलनाचा प्रकार सातारा जिल्ह्यामध्ये झाला. खरं म्हणजे लोकांच्या भावना एवढ्या तीव्र आहेत, माझ्या तर ह्याच्यापेक्षा जास्त तीव्र आहेत. कारण माझ्या घरामध्ये माझ्या वडिलांचं मृतदेह मी पाहिलेलं आहे, ते रक्त मी पाहिलेलं आहे. ज्यांचं जळतं त्यांनाच कळतं. ज्या लोकांच्या घरामध्ये हत्ती नांदत असेल, ज्या लोकांच्या घरामध्ये 5-5, 10-10 नोकर असतील, त्यांना मराठा आरक्षणाचा काही संबंधच नाही ना. ते पुढारी मंडळी आहेत. आणि ज्या तरुण मुलांच्या बद्दल कालपासून जे मीडियामध्ये सांगितलं जातंय, खरं म्हणजे त्या मुलांनी केलेलं कृत्य त्याला समर्थन करायचं का नाही करायचं हा नंतरचा भाग झाला. परंतु ती मुलं जी मी माहिती घेतली ती कुठल्या एका पक्षाच्या बॅनरखाली काम करत नाही. ती मुलं कुठल्या पक्षाच्या पदावर नाहीये. ती मराठा बांधव आहेत आणि हे वेदना एखाद्या पक्षाच्या मराठा बांधवांनी व्यक्त केल्या पाहिजेत असं नाहीये. महाराष्ट्रामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये तरुण वर्ग आहे जो SC-BCच्या आरक्षणाच्या माध्यमातून उद्या नोकरीला लागणार होता. उद्या MPSC, तहसीलदार, महावितरण कंपन्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन तो आपल्या दारिद्र्य हे ठिकाणी नष्ट करून प्रवाहामध्ये येणार होता. तुम्ही त्याचं वाटोळं केलेलं आहे. जे काही सातारामध्ये घडलं ते कमी घडलं, मी स्पष्ट सांगतो. आणि त्या मुलांच्याकडनं जे कृत्य घडलं हे कृत्य नजरअंदाज करण्यासारखं नव्हतं. तो राग होता. तो राग त्यांनी व्यक्त केला. आता मराठा क्रांती मोर्चाच्या वेळेला सातारकर आंदोलनामध्ये नव्हते का? त्यावेळेला BJP आणि शिवसेनेचं सरकार होतं. सातारच्या पुलाच्या खाली जी काही दगडी गोळा करून आदल्या रात्री ठेवण्यात आली होती आणि दुसऱ्या दिवशी जी दगडफेक झाली, विसरलाय सातारकर? ती दगडी कुणी आणली होती? कुठल्या कार्यकर्त्यांनी आणली होती? कुठल्या पक्षाच्या आमदारांनी दिली होती? का त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं नाही का? ती भावना काय होती? ती भावना एवढी होती की जरी सरकार BJPचं आणि शिवसेनेचं असेल तरी मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, ही भावना होती. आणि आजच्या भावनेला तुम्ही पक्षीय राजकारण देताय. आणि तुमच्यासारखा एक जबाबदार या राज्याचा माजी मंत्री, 5 वेळा आमदार झालेला माणूस त्यांच्या घरला जातो आणि त्या घरच्या परिवारांना अक्षरशः धमकी देतो. ही संस्कृती तुमच्या सातारकरांची आणि काँग्रेसचं किंवा राष्ट्रवादीचं किंवा शिवसेनेचे शंभूराज देसाईंचं ह्याबद्दलचं कुणी समर्थन करत नाही. परंतु हे कसं आम्ही समर्थन करणार की तुम्ही तुमच्या त्या घरला जाल आणि त्या घरला जाऊन तुम्ही सांगाल बघून घेतो आम्ही काय असं केलं नाही तसं केलं नाही. तो व्हिडिओ सगळ्यांनी पाहिलेला आहे. म्हणून एक तर मला तर पहिलं हेच म्हणायचं आहे की SP साहेबांनी तो व्हिडिओ 10 वेळा पाहावा. कारण मला आता वाटायला लागलेलं आहे की त्या मुलांचा जीव धोक्यात आलेला आहे. कारण ज्या पद्धतीनं त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे ते स्टेटमेंट पोलिसांनी ऑन रेकॉर्ड घेतलं पाहिजे आणि त्या मुलांना ताबडतोब संरक्षण दिलं पाहिजे. त्यांच्या परिवारामधून कुणी एक व्यक्ती जर त्या ठिकाणी तक्रार द्यायला आली तर ती तक्रार SP साहेबांनी घेतली पाहिजे. आणि जर SP साहेबांच्याकडे जर कुणी तक्रार दिली नसेल तर पोलिसांनी सुमोटो त्या व्हिडिओचा आधार धरून ती तक्रार दाखल केली पाहिजे. कारण उद्या त्या मुलाच्या केसाला जर धक्का लागला
तर मग काय मराठा समाजाची ताकद आहे हे आम्ही त्या व्यक्तींना त्या ठिकाणी दाखवून देऊ. हे आंदोलन जे झालं ते कुठल्या पक्षाला दृष्टिकोनात 3 पक्ष सोडून एकाच पक्षाचं तोडलं असतं तर आम्ही समजू शकलो असतो जे त्यांनी सांगितलं. पण सत्ताधारी पक्षाच्या विरोधामध्ये जे तरुणांनी उद्रेक दाखवला आहे, या उद्रेक सातारवरून सुरू झालेला आहे. हा उद्रेक कुठेही थांबणार नाही. त्याच्यामुळे ही पहिली भूमिका आहे. दुसरी भूमिका, सन्माननीय आमदारांनी म्हणजे माजी आमदार नंतर विधान परिषदेचे सदस्य, त्यांनी जे 102 घटना दुरुस्ती केली. आता एक छोटासा प्रश्न, ज्या वेळेला 102वी घटना दुरुस्ती झाल्यानंतर राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आरक्षण जाहीर केलं सभागृहामध्ये. त्या सभागृहामध्ये ते सदस्य होते. मग त्यावेळेला त्यांची ट्यूबलाईट नाही पेटली का? त्यावेळेला विरोधी पक्षामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी होती, सत्तेधारीमध्ये बीजेपी आणि सेना होती. मग एकही आमदार त्यावेळेला बोलला का नाही? अहो मुख्यमंत्री महोदय, तुम्ही 102वी घटना दुरुस्ती केंद्र सरकारने जाहीर केली आहे आणि तुम्ही तोच 102वी घटना दुरुस्तीचा आधार धरून मराठ्यांना आरक्षण देता. मग तुम्ही दिशाभूल करताय का नाही हे सांगा. का सभागृहामध्ये ही चर्चा झाली नाही? का त्यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना तुम्ही अडवलं नाही? याचा अर्थ काय होता? याचा अर्थ स्पष्ट होता की तुम्हाला ते माहीत होतं की 102वी घटना दुरुस्ती ही केंद्र सरकारने केंद्रीय आरक्षणासाठी घेतलेला पार्लिमेंटचा निर्णय होता. त्याचा राज्य सरकारचा किंवा कुठल्याही राज्याचा संबंध नाही. म्हणजे आता काय म्हणायचं आपल्या मराठी धर्मामध्ये की ताक प्यायला जायचं आणि गाडगं लपवायचं, अशी परिस्थिती आहे. आणि जर तुम्हाला कळत नव्हतं मग सभागृहामध्ये तुमचे बाकीचे पक्षाचे आमदार होते. अजितदादा पवार होते, दिलीप वळसे पाटील होते, पृथ्वीराज चव्हाण होते, विखे पाटील त्यावेळेला काँग्रेसमध्ये होते. त्यांनी का नाही हा विषय काढला? आणि आज शिवसेना सत्तेधारी आहे. चला मग शिवसेनेचे मुख्यमंत्री आणि त्यांचे आमदार का गप्प बसले हो? नाही देवेंद्रजी, तुम्ही 102वी घटना दुरुस्ती सांगताय ती चुकीची आहे, याच्यामुळे सरकारचं नुकसान होऊ शकतं. आज शिवसेनेचे मुख्यमंत्री बसलेत म्हणून त्यांचे प्रवक्ते, काल पहिल्यांदा मी संजय राऊतांच्या जागेवरती सावंतांना पाहिलं शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून. त्यांच्यात काय बदल झाला मला माहीत नाही, परंतु खासदार अरविंद सावंतांनी त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे ते विधान परिषदेचे मला वाटतं आमदार होते. 2014ला ते पहिल्यांदा खासदार झाले मुंबईवरून. सॉरी, त्यावेळेला ते नव्हते आमदार, त्याच्या अगोदर होते, कारण मी पण त्या सभागृहामध्ये गेलो होतो त्यावेळेला. पण त्यावेळेला शिवसेनेच्या आमदारांनी का नाही तज्ज्ञांनी विचार केला की आपण म्हणजे काय होतं की सत्तेवर खुर्चीवर बसलो की मग आम्ही वेगळं बोलायचो आणि विरोधात बसलो की आम्ही वेगळं बोलायचो. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस असो आणि शिवसेना असो, मागच्या वेळेला शिवसेना सत्तेमध्ये होती त्यावेळेला 102वी घटना दुरुस्तीचा आधार धरून देवेंद्र फडणवीस साहेबांनी आरक्षण दिला. त्यावेळेला तोंडात काय मूग घालून बसली होती का? मग राष्ट्रवादी आणि काँग्रेस सत्तेवर होती त्यावेळेला त्यांनी का नाही विरोधी पक्ष म्हणून वरती आवाज उचलला? वरती विधान परिषदेवरती आमचे धनंजय मुंडे होते, खाली त्यावेळेला अजितदादा पवार पण होते, जयंतराव पाटील पण होते, मग त्यांना काढला. याचा अर्थ थोडंसं आपण सर्वांनी समजून घेणं गरजेचं आहे. काश्मीरच्या बद्दलचा उल्लेख केला पंतप्रधान मोदी. बुलढाणा शहरातील 2 नामांकित हॉस्पिटलमधील 3 कर्मचाऱ्यांना रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करताना बुलढाणा LCBच्या पथकाने पकडले आहे. एका हॉस्पिटलचे 2 आणि दुसऱ्या हॉस्पिटलचा 1 कर्मचारी मिळून एकूण 9 रेमडेसिवीर विकत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावर बुलढाणा LCBचे PSI श्रीकांत आणि त्यांच्या पथकाने सापळा रचून या तिघांना येळगाव फाटा आणि जांभरुण रोड या 2 ठिकाणाहून जेरबंद केले. पकडलेले 3ही कर्मचारी ज्या हॉस्पिटलमध्ये काम करत होते त्या दोन्ही हॉस्पिटलला मेडिकल अटॅच होते. याच मेडिकलमधून रेमडेसिवीर इंजेक्शन काळ्या बाजारात विकण्याचा धंदा सुरू असल्याचा संशय पोलिसांना आहे. संबंधित हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा या प्रकरणाशी किती संबंध आहे याचा तपास देखील पोलीस करत आहेत. वृत्त लिहिपर्यंत पोलीस कारवाई सुरू होती. राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये LCBची दुसरी कारवाई असून यापूर्वी नांदुरा शहरातील रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजाराची करणाऱ्या 3 लोकांना अटक करण्यात आली.
महाराष्ट्र शासनाने 1 मे पासून महाराष्ट्र राज्यामध्ये मोफत लसीकरण करण्याचा निर्धार करण्यात आला. मात्र 1 मे पासून राज्यामध्ये लस उपलब्ध नसल्याने तब्बल 5 ते 6 दिवसाच्या प्रतीक्षेनंतर शहरामध्ये 18 ते 44 वयोगटाची लसीकरणाची सुरुवात झाली आहे. कोविड-19 लसीकरण वयोगट 18 ते 44चा शुभारंभ भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार रविकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी श्री गणेश कारखान्याचे संचालक मुकुंदराव सदाफळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब जेजुरकर, ॲडव्होकेट रघुनाथ बोठे, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, गट विकास अधिकारी समर्थ शेवाळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रमोद म्हस्के, डॉक्टर गोकुळ घोगरे, डॉक्टर स्वाती म्हस्के, विजय म्हस्के, प्रयोगशाळा प्रमुख संजय उबाळे, संदीप भिगारदेवे ग्रामस्थ उपस्थित होते. कोरोनाच्या भयानक परिस्थितीमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबर अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका देखील जीव धोक्यात घालून सेवा देत आहेत. मात्र अंगणवाडी सेविका कोरोनामध्ये काम करत असल्यामुळे आम्हाला संसर्ग होईल या भीतीपोटी शेजारी अशाच एका सेविकेला त्रास देत असल्याचे प्रकरण समोर आले. सागवण शिवारातील आदर्श गृहनिर्माण सोसायटीमध्ये राहणाऱ्या अंगणवाडी सेविका सौ सुनीता नारायण चवरे या कोरोना काळामध्ये आपली सेवा देत आहेत. घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी, जनजागृती करत आहेत. त्यामुळे त्यांच्या शेजारी राहणारे समाधान शिंदे या सेविकेला त्रास देत असल्याचा आरोप सेविकेने केलाय. तुम्ही कोरोना मध्ये काम करता, तुम्ही आमच्या शेजारी राहू नका, आम्हाला सुद्धा संसर्ग होईल, हे घर सोडा, अन्यथा जीवे मारण्याच्या धमक्या देत असल्याची तक्रार महिलेने पोलिसात दिली आहे. मी सुनीता नारायण चौरे, अंगणवाडी सेविका, सागवण आदर्श गृहनिर्माण सोसायटी इथे राहते आणि कोरोनाची ड्युटी करत असताना समाधान रामराव शिंदे आणि त्याची बायको ही पण मला खूप शिव्या देते, खूप घाणघाण बोलते आणि तिचे पती मला म्हणतात की आमच्या शेजारी राहू नको, कोरोनाची ड्युटी करते. तर माझा खूप तिरस्कार करतात आणि म्हणतात की तुमच्यामुळं मला संसर्ग होईल आणि तुम्ही इथून चालल्या जा, इथं राहू नका, जर राहिले तर तुमच्या घराची भिंत पाडून टाकू, तुम्ही इथं कसे राहता तर पाहतो, तू कशी ड्युटी करते तर पाहतो. आणि जीवे मारण्याची धमकी देतात मुलांना पण माझ्या आणि मला पण जीवे मारण्याची धमकी देतात. घरासमोरून रोडून पण जाऊ नको म्हणतात, घरासमोरून जर गेली तर तुला मारून टाकू असं म्हणतात. मग आज काय तक्रार दिली का? हां, आज पण त्यांनी कालही आम्हाला शिव्या दिल्या आणि अगोदरचा एक गुन्हा दाखल केलेला आहे मागच्या वर्षी आणि परत आता आज एक गुन्हा दाखल केलेला आहे त्यांच्या विरुद्ध. तक्रार दिली की? हो, तक्रार दिली पोलीस स्टेशनला. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार अमरावती जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासकट अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तर तिवसा तालुक्यातील विजा आणि जोरदार वादळी वाऱ्यामुळे काही प्रमाणात नुकसान झालेले आहे. या अवकाळी पावसाने मात्र शेतकऱ्यांना पुन्हा एकदा जबर फटका बसवला आहे. काढणीला आलेला कांदा, संत्री, फळबागा आणि पालेभाज्या शेतीचे मोठे नुकसान झालेले आहे. आधीच निसर्गाच्या लहरीमुळे संकटात आलेल्या शेतकऱ्यांच्या हातीला कांदा पीक सुद्धा आता हातातून जाण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस विदर्भामध्ये असाच अवकाळी पाऊस राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे पुन्हा विदर्भातील शेतकरी संकटात सापडले आहेत. चोपडा शहरातील समाधानगर येथील कैलास भिका महाजन यांची आई 2 महिन्यांपूर्वी कोरोना आजारावर उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार घेत असताना त्यांना सिटी स्कॅन करण्याची वेळ आली. सिटी स्कॅन करण्यासाठी गावात जावं लागणार होतं, त्यासाठी रुग्णवाहिकेची आवश्यकता भासत होती. परंतु त्यावेळेस रुग्णवाहिका भेटत नव्हती. माझी स्वतःची एवढी ओळख असताना देखील मला रुग्णवाहिका भेटली नाही, तर इतर नागरिकांची किती हाल होत असेल. माझी आई मला बोलली, लोकांसाठी काहीतरी सेवा कर. तिने स्वतःने मला ॲम्ब्युलन्स घेऊन दिली. 2 महिन्यांपूर्वी अशी परिस्थिती होती की इतर नागरिकांना ॲम्ब्युलन्स भेटत नव्हती. माझ्या परिवाराने विचार केला, शेती काम करून आपण ॲम्ब्युलन्स घ्यावी, पैसे देऊन देखील नागरिकांचे हाल आहेत. माझ्या आईने मला ॲम्ब्युलन्स घेऊन दिली आहे. मी लोकांची सेवा करण्यासाठी ॲम्ब्युलन्स घेत आहे, असे कैलास महाजन हे म्हणाले. माझं नाव कैलास भिका महाजन. मी समतानगरमध्ये चोपडा शहरामध्ये राहतो. मला प्रेमाने लोक सोनू आठवण म्हणून म्हणतात. हो, या ॲम्ब्युलन्स घेण्यामागचं कारण काय?
2 महिन्यापूर्वी माझी आई, स्वतःची आई पॉझिटिव्ह असल्यामुळे माझी आईला CT स्कॅन घेण्यासाठी एकही रुग्णवाहिका इथं नव्हती. माझी स्वतःची एवढी ओळख असूनसुद्धा मला रुग्णवाहिका भेटली नाही. मग इतर लोकांचे हाल किती होत असतील. त्यामुळे माझी स्वतःची आईने बोलली की बेटा तू म्हणजे लोकांसाठी काहीतरी सेवा कर. माझ्या आईने स्वतःने ॲम्ब्युलन्स मला घेऊन दिली. आणि सांगण्याचं तात्पर्य की इथं भरपूर लोकांचे हाल होतात. कोणाला 2 महिन्यापूर्वी लोकांना ॲम्ब्युलन्स भेटत नव्हती. माझ्या परिवाराने थोडासा विचार केला की आपण शेती काम करून एक ॲम्ब्युलन्स घेऊ. माझ्या आईवडिलांनी शेती काम करून पैसे संगवले होते किंवा ते पैशाने मी ॲम्ब्युलन्स घेतली. इथून मी 700 किलोमीटर अंतरावर गेलो ॲम्ब्युलन्स घ्यायला. मला जाताना सकाळी 6 ते संध्याकाळी 6चा वेळ झाला. परंतु तिथून निघालो मी 6 वाजेला. ते तर सकाळी 7:30ला पोहोचलो. 700 किलोमीटर अंतरावर मी कुठंही न थांबताना मी जर थांबलो असतो तर इथं बाकीच्या लोकांचे हाल असते व हाल झाले असते. दुसरा विषय की इथं रुग्णवाहिका भेटत नाही. पैसे देऊन लोकांचे हाल आहेत. त्यामुळे माझ्या आईने ॲम्ब्युलन्स घेऊन दिली. मी लोकांची सेवा करण्यासाठी ॲम्ब्युलन्स घेतलेली आहे. याच्यात जळगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयामध्ये वॅक्सिन उपलब्ध असताना केवळ यंत्रणा अपुरी असल्याने नागरिक संतप्त झाले. अखेर काँग्रेस मैदानामध्ये आल्यावर वॅक्सिन उपस्थितांना देण्यात आले असून आज 18 ते 18 वर्षे युवकांसाठी केंद्र सुरू करण्यात आले. शहरातील एकच केंद्र पंचायत समिती सभापती निवासस्थानी वॅक्सिनचे उभारण्यात आले आहे. या केंद्रामध्ये दैनंदिन 100 लोकांनाच कोरोना लस दिली जाते. लसींचा साठा उपलब्ध असताना देखील दुपारी केंद्र बंद केले जात होते. गेल्या 2 दिवसांपासून काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर जमादार यांना संपर्क केला असता त्यांनी लसी उपलब्ध आहेत आणि लाभार्थी असतील तर त्यांना शेवटच्या लसी संपेपर्यंत दिल्याच पाहिजेत असे सांगितल्यावर अखेर 2 दिवसापासून सकाळी 5 वाजेपासून आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना कोविशिल्ड लसीकरण करण्यात आले. यावेळी नागरिक खूप संतप्त होते. मात्र काँग्रेसचे पदाधिकारी स्वतः मदतीला येऊन त्यांनी नागरिकांची समजूत घातली आहे. शहरामध्ये आज पुन्हा वॅक्सिनचा गोंधळ उडला. वॅक्सिन फक्त 100च आपण करायच्या असं कुठलं टार्गेट नसताना देखील पाचोरा ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यांनी 100च करा असा आग्रह धरला. मी प्रांत अधिकारी जे आहेत राजेंद्र कसरे साहेब, नंतर तुमचे डॉक्टर समाधान वाघ यांचे जे नोडल ऑफिसर आहे वॅक्सिनचे, त्यानंतर तिथले डॉक्टर अमित सावंत यांच्याशी कॉन्टॅक्ट केला असता या ठिकाणी आम्ही सांगितलं की 100च का द्यायचं. जर शासन 500 वाईल्स पाठवल्या होत्या म्हणजे 500मध्ये 5000 लोक व्हायला पाहिजे होते. आज पाचोरा शहरात नव्हे तर सगळीकडे जिथे जिथे वाईल्स आलेले आहेत ज्या ठिकाणी तुम्ही लसीकरण होतं त्या ठिकाणी लसीकरणाचा वेग वाढवायला पाहिजे होता. एकच कर्मचारी आहे, नोंदणी करणारे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहेत, त्यांनी ते दुर्लक्ष करतात. त्याच्यामुळे लोक आज हॅरेसमेंट झाली. म्हणून मी डॉक्टर जहागीरदार जे होते, जे DHO होते, पहिले सिव्हिल सर्जनला फोन लावला चव्हाण साहेबांनी म्हणे आमच्याकडे ही यंत्रणा नाही, ही DHOकडे आहे. DHO साहेबांना सांगितलं, डॉक्टर जहागीरदारांना मी माझी भूमिका मांडली की जर शासन त्या ठिकाणी खर्च करतं आहे, शासन जर 500 वाईल पास होणार ते संपायला पाहिजे ना. जितक्या लवकर संपेल तेवढं चांगलं की वाईट. त्यांनी सांगितलं की उलट जेवढ्या लवकर संपेल तेवढं चांगलं. त्यांनी मान्य केलं आणि त्यांनी जिल्ह्यामध्ये आज VC संध्याकाळी त्यांनी VC घेऊन त्यांनी सगळ्या सेंटरांना उद्या आज संध्याकाळी त्यांनी सांगितलं की बुवा उद्यापासून एकही वाईल्स थांबायला नको पाहिजे. जेवढ्या आहेत तेवढ्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत करायलाच पाहिजे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे सेंटर चालू राहणार आहेत. 100चं असं कुठलं टार्गेट नाही आहे. सगळ्यांना तेवढ्या टोचाला सांगितलेलं आहे, तेवढ्या लसी घ्यायला सांगितलेल्या आहेत. त्यातल्या त्यात 18 वर्षाचं 44 वयाच्यापर्यंत पाचोरा शहरामध्ये सेंटर सुरू होतं आहे. बाहेरपुरामध्ये जे बाहेरपुरा भागामध्ये मच्छी बाजारामध्ये जे नगरपालिकेचा जो आहे दवाखाना त्या ठिकाणी सेंटर सुरू होतं आहे. त्याचप्रमाणे आम्ही अजून एक सेंटरची मागणी केली आहे की बडगाव रोडला एक सेंटर आम्हाला द्या. महादेव मंदिराच्या बाजूला जागा आहे, त्या ठिकाणी एक सेंटर सुरू करायची मागणी आहे. तीसुद्धा उद्या लगेच चालू होणार आहे. म्हणजे या ठिकाणी 18 ते 44 वयाच्या लोकांनी आपली वॅक्सिन घ्यायची आहे. आणि पाचोरा पंचायत समितीचे जे क्वार्टर दिलेलं आहे त्या ठिकाणी 44 वर्षापासून तर पुढील वयापर्यंतच्या लोकांनी हे वॅक्सिन घ्यायची आहे, लसीकरण करायचे आहे. म्हणून सगळ्या लोकांनी लसीकरण घ्या. कोणीही कर्मचाऱ्यांनी सांगितलं तर आमच्याशी संपर्क करा. असे कुठलंच टार्गेट दिलेलं नाही आहे. जेवढ्या लसी आलेल्या आहेत तेवढ्या संपवायला सांगितलेल्या आहेत. त्या संपल्याशिवाय पुढच्या लसी येणार नाहीत. म्हणून आहे त्या लसी संपवा असा आदेश दिलेला आहे DHOंनी.
डॉक्टर जहागीरदार साहेबांनी सांगितलं की ज्यांना कोणाला संपर्क तालुक्यामध्ये शहरामध्ये जर काही गरज भासली तर काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून आम्ही सगळे सदैव आम्ही त्या ठिकाणी झोकून घेतलेलं आहे आणि आम्ही प्रत्येकाने लसी घ्यायला पाहिजे याचा आमचा आग्रह आहे. सगळ्यांनी लसी घ्याव्या असं मी सगळ्यांना आवाहन करतोय. हां, काय नाव तुमचं? सुनंदा बारकुवार. आणि ते कसं करता फिरता तुम्ही? दुसरा डोस घ्या. कशात कर्मचारी तुम्ही? अंगणवाडी मदतनीस. म्हणजे तुम्ही हां, तरी तुम्हाला किती दिवसापासून फिरता इथे? 3 दिवसापासून फिरते. तरी तुम्हाला मिळत नाही? नाही. बरोबर आहे. मग आणि आता आता किती वाजेपासून आले तुम्ही? 8 वाजेपासून आलेली. तरी तुमचा नंबर लागला नाही? हां हां. चिंदादा संघ बोलते. त्यांनी माझी तक्रार घेतली आणि ते मला आता पुढे परमिशन करतायत. पक्षाचे काँग्रेस पक्षाचे सचिन दादा ते आले आणि त्यांनी माझी गोष्ट सुनली आणि त्यांच्या परवानगीने माझा नंबर लागतोय. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे रुग्ण दगावल्याचा आरोप करीत रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरामध्ये गोंधळ घातल्याने आणि मुंबई नागपूर हायवेवर रास्ता रोको केल्याची घटना जळगाव शहरात घडली आहे. पंकज बावस्कर हा तरुण जळगाव शहरातील गणपती कोविड हॉस्पिटलमध्ये काही दिवसांपासून ऍडमिट होता. काल सायंकाळीपर्यंत त्याची प्रकृती स्थिर होती, मात्र रात्री 10च्या सुमारामध्ये तो मयत झाल्याची माहिती रुग्णालयाने नातेवाईकांना दिली. यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयामध्ये संताप व्यक्त केला आणि आक्रोश करीत डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला. यावेळी काही तरुणांनी रुग्णालयासमोर जात असलेल्या मुंबई नागपूर हायवेवर ठिय्या आंदोलन करीत रास्ता रोको केले. मात्र पोलिसांनी वेळीच दखल घेत घटनास्थळ गाठल्याने आणि नातेवाईकांना आवरण्यात यश मिळवल्याने वातावरण नियंत्रित झाल्याचं पाहायला मिळाले. यावेळी महापौर जयश्री महाजन आणि महापौर कुलभूषण पाटील यांनीही घटनास्थळी येऊन नातेवाईकांची भेट घेतली आणि घटनेची चौकशी करण्यात येईल असेही म्हटले. आणि रुग्णालय प्रशासनाने आपली बाजू मांडताना रुग्ण अगोदरपासूनच गंभीर असल्याचे, त्याचा मृत्यू झाल्याचं म्हटलंय. त्यांची हेल्पलाईन नंबर त्याच्यावर कॉल करतोय, कोणीच फोन उचलत नाही. गेले 5-6 वेळा कॉल केलेले त्यांना पण. हेल्पलाईनला पण फोन हेल्पलाईनवाले फोन उचलत नाही. माझ्याकडे महापौरांचा नंबर नाही आहे म्हणून मी येतोय. त्यांचा जर नंबर असेल तुम्ही द्या, मी त्यांची पर्सनली कॉन्टॅक्ट मला रिक्वेस्ट आहे. असेल तर कलेक्टर साहेबांना किती कॉल केला? कलेक्टर साहेबांना हे बघा तुमच्या समोर सांगतो मी 5 वेळा कॉल केलेले आतापर्यंत. तर एकदा पण कॉल उचलत नाही आहे. गेल्या 20 मिनिटात त्यांना 5 वेळा कॉल केलेले आहेत. 3 मजली नाही, 6 मजली, 7 मजली नाही. नातेवाईकांचा त्यांच्यावरती रोष आहे की बाबा उपचारामध्ये निग्लेक्ट झाली. आता त्याच्यामध्ये होईल चौकशी. त्याच्यामध्ये त्यांनी तक्रार केलेली आहे, होईल चौकशी याच्यामध्ये. आता कुठली घटना, कुठल्या हॉस्पिटलची घटना? आणि गणपती हॉस्पिटल समोरच आहे ना. हा तक्रार अर्ज केलेला आहे. काय तक्रारी अर्जामध्ये? डॉक्टर लोकांनी निग्लेन्सी केला, त्याची चौकशी होईल त्याची. बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. जालन्यामध्ये परवानगी नसताना दुकानं उघडी. मुंबईमध्ये 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरणाबाबत महाराष्ट्रामध्ये नियमावली बनवणार. कोरोना भत्त्यापासून बेस्ट कर्मचारी वंचित. 6 महिन्यांचा भत्ता कर्मचाऱ्यांना अद्याप मिळाला नाही. औरंगाबादमधील शहरातील रिक्षा चालकांना लॉकडाऊन मध्ये सरकारकडून आर्थिक मदतीचा हात. मी मराठा आहे की नाही हे राज्यातील नेत्यांना माहिती आहे, आमदार शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य. या होत्या दिवसभराच्या सविस्तर बातम्या. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा झूम ऑन न्यूज. झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.